नागपुरात आज मनपा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे असेल। सर्वच राजकीय पक्ष जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहेत। कुठे बाईक रॅली तर कुठे मोठ्या पदयात्रांवर भर राहणार आहे। जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा उमेदवारांचा प्रयत्न राहणार आहे। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्या सोबत जोडलेले आहेत। ज्ञानेश्वर, आपण पाहतोय प्रचाराचा सुपर संडे आज संपूर्ण राज्यभर पाहायला मिळणार आहे। या ठिकाणी सुद्धा आपण पाहतोय सर्वच राजकीय पक्ष जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहेत। अगदी नीलम 15 जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि प्रचार कालावधीमधील हा अखेरचा आजचा रविवार असल्यामुळे कालपासून जे आहे ते अनेक उमेदवारांनी जे आहे ते आज सकाळपासून जे आहे ते प्रचाराचा धडाका लावण्याची तयारी सुरू केली आहे। कारण की आज रविवार असल्यामुळे अनेक नोकरदार जो वर्ग असतो तो आज घरी असतो आणि त्यांच्यासोबत 1 to 1 जे आहे ते करण्याचा जे आहे ते एकंदरीत संधी जी आहे ती उमेदवारांकडे असणार आहे। त्यामुळे नक्कीच जे आहे ते आपल्या हक्काच्या मतदाराला आपल्याकडे वळवण्यासाठी आज सकाळपासूनच अनेक उमेदवारांनी प्रचारासाठी जे आहे ते कंबर कसले आणि अगदी मोठ्या प्रमाणात जे आहे ते कॉर्नर बैठका असतील, भव्य रॅली असतील आणि त्याचबरोबर बड्या सभा असतील, या सभा देखील घेण्याचं नियोजन जे एकूणच आखण्यात आलेलं आहे। त्यामुळे काल शनिवारी जर आपण नागपूरमध्ये पाहायला गेलं तर एमआयएमचे प्रमुख असुद्दीन ओवैसी असतील, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अशा प्रमुख नेत्यांच्या प्रचार सभा रात्री उशिरापर्यंत चाललेल्या होत्या। नागपूरच्या कडाक्याच्या थंडीत देखील जे आहे ते एकंदरीत या सभांमुळे कुठेतरी राजकीय वातावरण जे आहे ते तापलेलं होतं आणि तो क्रम आज रविवारी सुद्धा जे आहे ते एकंदरीत पाहायला मिळणार आहे। कारण की प्रचारादरम्यानचा हा अखेरचा रविवार असल्यामुळे आज अखेर जे आहे ते प्रचाराचा जो धडाका आहे तो मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आजचा जे आहे ते रविवार नक्कीच जे आहे ते सुपर संडे ठरणार, हा मात्र नक्की। जी, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।